त्याला फ्लॅटची स्कीम आली, बायकोनं दणका उठवला, फ्लॅट घेऊन टाका. तुम्हाला ना गं दीदी 12वीला गेली, 2 महिन्याचा प्रश्न आहे, मार्चमध्ये फेब्रुवारी तिची परीक्षा होईल, एप्रिलला कुठं जमलं तर लग्न करून टाकू, जूनमध्ये पाहू फ्लॅट घ्यायचं किंवा नाही. पण माझ्या डोळ्या देखते ना, माझी दीदी एकदा हसत गेली ना, माझा फ्लॅटच झाला. काय विचार हो, पगार कमी आहे, पगार कमी आहे, शेतीचं उत्पन्न नाही, पण तो म्हणतो पगारावर थोडी सोसायटी काढू, काहीतरी करू, पण चांगलंच करू, मुलीचं चांगलंच करू. आणि मुलीचं चांगलं करणारा फक्त कोण आहे? बाप. आणि दुसरं वाक्य पोरीनो, पहिलं तर फिट झालं, दुसरं वाक्य, एक विषयात पोरीनो मार्क कमी पडले तरी चालतील, पण पोरीनं तब्येत कमावली पाहिजे. मुलीला तब्येत पाहिजे, मुलीला कराटे पाहिजे, मुलीला बॉक्सिंग पाहिजे, मुलीला एखादं शस्त्र वापरता आलं पाहिजे. 7:30 वाजता जरी स्टँडवर उतरली ना पोरगी, डिरिंगमध्ये घरी आली पाहिजे. तिच्या बापाला चिंता नाही लागली पाहिजे. तिचा बाप म्हणला पाहिजे माझी वाघिने येणार, मी कशाला तिला आणायला जाऊ, तिचं कॉलेज सुटलंय ना, किती अंधार पडू दे ती येणार. आणि पोरीनं 2-3 पोरांनी छेड काढली ना, तुम्ही एखाद्या जर कानपट्टीत ठेवून दिले ना, 2 सापडायचे सुद्धा नाही, फक्त एखाद्याच्या निवार ठेवून द्यायची, 2 गायब. पण तुम्ही बावळाट मर मग. मग रोज उठून तेच करायचं, रोज उठून. आणि ध्यानात ठेवा महाराज, पत्रकार मंडळी, मीडियावाली मंडळी, या बलात्कारांच्या ज्या बातम्या आहेत ह्या वारंवार दाखवू नये. त्या मुलीलाही पुढं आयुष्य आहे, तिच्या बापालाही कुठंतरी समाजात जगायचं आहे. तिच्या बापाच्या काही मनासारखी गोष्ट झाली नाही, त्याने काही त्या मुलीला स्फूर्ती दिली का? पण ही माणसं पट्ट्या इळभर लावून धरतात महाराज. एखाद्या वेळेस बा चुकून झालेली गोष्ट आहे का, जाणून बुजून आहे, चुकून झालेली गोष्ट आहे. कोणत्या आईला वाटलं माझ्या मुलीमुळं माझी मान खाली व्हावं, आता मुलगी मला आहे, मुलगी तुम्हाला आहे, मुलगा मला आहे, मुलगा तुम्हाला आहे, कोणत्या आईच्या स्वप्नात तरी वाटलं का? पण न घडणारी घटना आहे, घडू नये ती. तिला हे मीडियावाल्यांनी लई फोकस नाही देऊ. काय मध्ये तुमचं 3दाच त्या पट्ट्या दाखीत बसायचं, 3दाच त्या पट्ट्या दाखीत बसायचं. अहो त्या मुलीच्या बापाला आयुष्य आहेच ना काही, त्यालाही पुढं जगायचंच आहे ना, त्यालाही समाजामध्ये मान मर्यादा काहीतरी आहे, त्या मुलीला सुद्धा पुढं जीवन आहेच ना. आणि त्या मुलीच्या आईच्या अंतकरणाचा कोणी विचार करीत नाही हो. तुम्ही प्रसिद्धीसाठी काय करायला लागले, याला काय किंमत आहे? तुमचे 5 मिनिटं बातमी चालते म्हणून तुम्ही एखाद्याला रोडवरच आणायचं ठरवलं, याला काय उपयोग आहे? मग तुम्ही बाकीचे एवढे कुठाने द्यावर बातम्या आली का आतापर्यंत? व्हिडिओला क्लिप, मंत्रिमंडळातली माणसं जेवताना प्लेटी सगळं क्लिप आली का कधी? काय काय खात्यात म्हणून? हे कॅमेरे बिमेरेवाले नाही विचित्र असतात महाराज. हे आता 2 तास कीर्तन ऐकून घेणार आणि एखादं वाक्य इंदुरीकरचं वाईट गेलं का तेवढंच क्लिपला टाकायचं, म्हणजे आपलंच ऐकायची ना आपल्याच ठोकायची, अशी विचित्र आहे. पैसे त्यांना ठोका आपल्या. आता इंदुरीकरवर एक गाणं आलंय डीजेला, काय आता बोलायचंय महाराज. मी अजून त्या युट्यूबचा रुपया पाहिला नाही महाराज, मला हेच खपानं रोजचे. पण आता इंदुरीकर या वर्षाचे लग्न सदाई तेच चालणार आहे फुल. डीजेला आलंय ना आता इंदुरीकरवर गाणं एक, काय डोकं लावलंय बनवणार आहे, मी काय केलंय काय कळत नाही. माझा आवाज घातलाय, म्युझिक घातलंय, माझा आवाज माझा म्युझिक नाच आहे तुम्ही. आता काय बोला, आम्ही हे शिकवावा का ते शिकवावा? याला कुठं तरी कंट्रोल झालं पाहिजे महाराज. नाही. आणि मुलीला 3रं वाक्य सांगतो, पोरीनो, आपला बाप किती गरीब असू द्या, किती शर्ट फाटला ना फाटू द्या, दाढी वाढली ना वाढू द्या, फक्त गल्लीने वरमान काढून चालला पाहिजे, बस ही श्रीमंती. कीर्तन तरुण मंडळी ध्यानात ठेवा. आता तुम्हाला सांगतो, तुम्ही म्हणाल वाचलो काय, आम्ही वाचत नाही आपल्याकडे कोणी. तरुण मंडळी, सर्व्हिसवाले, पुढारी बिडारी नीट आहे का? काळ अतिशय वाईट आलाय आता, पहिला काळ राहिला नाही. 15 वर्षापूर्वी दंगली करणं, मोर्चे काढणं आणि आंदोलनं करणं सोपं होतं, 2018ला नाही. आणि तुम्हाला मोर्चे बिरचे काय काढायचे असले ना, ते डांबरीला काढा, गरिबाच्या गाड्या पेटीत नका जाऊ. गरिबाला काय नुसकन द्यायचे, तुमचं काय आहे ते तिकडं पहा. दंगल झाली, इंदुरीकरची गाडी गेली, दिलीम पेटून. माई पेटी नका जाणं, माई तुमच्याच पैशाची. बाय काय आनंद झाला बाई तुला.
ए अरे चांगलं आहे का ते गाड्या पेटवणं? आणि पेटवणारे ध्यानात ठेवा, 80% जनता सध्या कॅमेऱ्यात आहे आणि 100% जनता सध्या मोबाईलमध्ये. जर दंगलीच्या क्लिपमध्ये सापडले ना कधी, अशी खुटी गुतन, खुटा उपटन पण खुटी नाही निघाली. पोरानो, पोलीस खातं आता नंगाट झालंय आणि व्हायलाच. पोलीस खातं आता पहिल्यापेक्षा लय स्ट्रिक्ट झाले आता आणि चांगलं झालंय. ते दंगल झाल्यावर सापडी त्यात बस गाड्यात. तुम्हाला मला माहित नाही. बस एक तर गावाला गेलो, स्टँड उभं होतं, त्याला माहीतच नाही दंगल झाली. बस गाडीत. तुम्हाला मी आताच उतरलो, आता ह्या गाडीत बस. एक संडासला गेलं तर डबड्या सकट नाही आलं. बस गाडीत. त्याच्या पुढचं ऐकलं डोकं बंद होईल पोरानं तुमचं. 3 महिने जामीन नाही आता. तीन महिने जामीन नाही. पुढचं ऐकायचं का? 3 महिने जामीन नाही. मरेपर्यंत सरकारी नोकरी नाही आणि 40-40 वर्ष केस चालती. ईळभर कचेरीत बसा लिंबाखाली. पुढची तारीख दिली, चला घरी तू यार. त्याच्या पुढचं ऐका. 10 वर्षापूर्वी मानत आता उद्योगपती सांगतील, 10 वर्षापूर्वी सहज माणूस अमेरिकेला जाऊन यायचा. आज जाता येत नाही. पोलीस व्हेरिफिकेशन फॉर्म, कुणाकडे जायचंय, किती दिवस राहायचंय, काय काम. आता विमानानं प्रवास करायला पोलीस व्हेरिफिकेशन फॉर्म लागतो. ग्रामपंचायत सदस्य व्हायला 1.5 किलो कागद लागतात. आता ती पहिल्यासारखं नाही पिरगाळा कोंबडी दाबा बटणं. आता कोंबडी तर पिरगाळाच लागती, पण कागद वरून पडताळणीत बसला नाही, चला घरी. आता MPSCच्या परीक्षेला सुद्धा कागद आहेत यंदा. आता 17/2ला MPSCची परीक्षा आहे. अजून 2 वर्षानं बायको जरी करायची ठरली, पोलीस व्हेरिफिकेशन फॉर्म. ही अवलाद कुठं गुतेले का? नाही. फोडा सुपारी. गुतलंय का? अर सुपारी नका फोडू का? अहो त्या पोरीला पोरच नाही होणार का? हा कायम तारखेला जाणार, पोर होणार का? हो, तुमच्यापैकी कोणी दंगलीत गुतेला असेल तर त्याला विचारा ना कसं काय. त्याला फक्त म्हणायचं उद्या मोर्चा आहे, आग लाव त्या मोर्चाला, मी चाललो गावाला. भाऊ, मुलीचं लग्न जमायचं किंवा मुलाचं लग्न जमवायचं तर 100 माणसं जात होती बैठकीला. पिकअप भर माणसं जायची. आता 2च माणसं जातात, पोराची आईन पोराचा बाप स्कूटीवर. वरून जेवताना पोरीच्या बापाला म्हणतात, म्हणणं का कोणला, आम्ही आलतो, आपलं सगळं जुळेपर्यंत म्हणणं का, नाही तो भोंग्या होईल भोंग्या. पुरीचा बाप म्हणला, तुम्ही म्हणणं का, ती पळून गेली, ती कालच आणली सापडून. भाऊबंद राहिले नाही. आता फक्त महाराज हे इंदुरीकर, मी इंदुरीकर मरल ना, म्हणजे मरणार नाही 5-25 वर्ष, पण तुम्हाला आपलीच आठवण येणार. 2 तासात तुम्हाला विनोद वाटलं नाही, काही नाही राहिलं. भाऊबंद राहिले नाही, भाऊबंद मेले, वाडे उलातले. भाऊबंद कुठे आता? प्रेत न्यायला माणसं नाही महाराज. आता प्रेत रथात नेतात, वैकुंठ रथ. आता हे 10वे सुद्धा बंद होणार आहे 2-3 वर्षात. 10व्याचं पॅकेज निघणार बामणाला. आता कावळाही तूच आण, भातही तूच शिजव आणि शमनही तूच कर. तुला नाही कोणी भेटलं, ज्याचं प्रवचन ठुलंय त्याचा कर, टाक उरकून, काय नाही. हो, 10व्याचं प्रवचन संपले, बाबाला सुद्धा पैसे मागायची मोठी पंचायत. पैसे मागावं कोणाकडून? पेट्रोल पुरते तर घेतले पाहिजे. लोक जाते निघून 5-6 झालं का बाबाला टाकला ना खाटापाशी. मग त्याला एक जण म्हणतो, तुम्हाला फोन कोणी केला? तो म्हणला, त्याला मी का बळच आलो का काय? आणि मग तो चप्पी केलेला सापडितो. राम राम. तो चप्पीवाला म्हणतो, मी चुलत भाऊ आहे. चुलत भाऊ म्हणजे दुश्मन. आणि मग तो खरा मालक असतो त्याला सापडी जातो. ते बस राहतं दगडावर तिळवा आला, हा त्याच्यापाशी गेला, राम राम. तो याच्या पुढचा, काय तुमचं आमच्या वडिलांनो प्रेम, तुम्हाला प्रेमाला वाघ पेट्रोल पुरते दे. तुम्हाला तुला कळत नाही का मी उघड आहे? मग ताटलीतले तरी 80 दे. काळ फार वाईट आलाय महाराज. आणि आता हे लोकांनी एक भांडवल केलं यावर्षी. दुष्काळ पडला, दुष्काळच नाही.
काय मत आहे तुमचं? लोक म्हणतात पाणी नाही. केव्हा लोक पाणी पित होते? विहिरीचं घरातलं. आज 4-5 वर्ष झाली सगळे लोक कोणतं पाणी पितात? जार. कुठं तू पाण्याचा दुष्काळ आहे? ऑर्डर दे ना, दारात पिकअप खाली होईल ना. कायचा दुष्काळ आहे? दुष्काळ फक्त दोघं भोगू राहिलेत महाराज, एक शेतकरी आणि 2 त्याच्या दारातली गाय. तिसरा कोणाला दुष्काळ आहे? काय नोकरीवाल्यांना रोग झालाय, काय आम्हाला रोग झालाय, ह्याचा दुष्काळ. फक्त लबाडे आणायच्या. दुष्काळ आढावाच्या बैठकीचा खर्चच 3 लाख. आढावा बैठक. तिला पाणी 4,000चं आढावा बैठक. काय लबाड्या चालल्या. इथून पुढचा काळ फार वाईट. या कुटुंबाला परमेश्वर उदंड आयुष्य देव, पवित्र देह करून घ्या. या मातेला सगळ्यांच्या वतीनं या मातेचा आशीर्वाद आपल्याला लागू आणि आपलं आयुष्य निदान त्यांच्या निम हो. पुरत होणार नाही पण निम हो. आता त्या मातेचा ह्या कुटुंबाला आशीर्वाद मिळणार. आणि मला साबळे पाटील 1 वर्षानं फोन करून सांगा, तुम्ही आजीचा आईचा एवढा मोठा सोहळा केलाय, 1 वर्षात तुमचं याच्यापेक्षा कितीतरी चांगलं होतं का नाही? फोन करून सांगा. आपलं कीर्तन ठुलं का कल्याणच. आपलं कीर्तन जर वास्तुशांतीला ठुलं तर वर्षात 2रा बंगला होतोय. आणि जर लग्नाला ठुलं, लग्नाला नका ठेवलं. ही कीर्तन काळाची गरज आहे. महाराज 1 वाजून गेला, तुमच्या ध्यानात तरी आहे का? हाच स्वर्ग आहे. बस तकवर एकदा प्रेमानं भजन करा. समर्थ सद्गुरू सचिवानंद श्रीपाद बाबा यांच्या पूर्ण कृपाशिवाने हे साबळे परिवार, सर्व नामधारक मंडळी आणि खऱ्या अर्थाने परमार्थामध्ये अग्रेसर असणारं, राजकारणामध्ये अग्रेसर असणारं, सामाजिक प्रतिष्ठेमध्ये अग्रेसर असणारं साबळे कुटुंब आणि मातोश्रीची 100वी आणि आई वडील आणि चुलते यांची 75वी आणि 65वी या बंडूभाऊ साबळे, सुधीरभाऊ साबळे, तुषारभाऊ साबळे यांच्या वतीने या ठिकाणी सुंदर कार्यक्रमाचं आयोजन प्रयोजन झालं. आणि सर्वांना या ठिकाणी आपण उपस्थित दिली म्हणून प्रेमाची, आग्रहाची, कळकळीची विनंती आहे की जेवण घेतल्याशिवाय कोणी जायचं नाही. आणि पुनश्च एकदा सर्वांना महाराजां समवेत सर्वांना या ठिकाणी लांबून आलेल्या मंडळींना धन्यवाद. भगवान शेठ पोखरकर कुठे असतील, खेड पंचायत समिती सभापती यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यायचं. महाराजांचा सत्कार आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न होत आहे, तरी सर्वांनी या ठिकाणी यायचं.